तुमचं पोट सतत फुगतंय का? जेवल्यावर थकवा जाणवतो आणि मन सतत अस्वस्थ काळजीत असतं का? तुम्ही कितीही डाएट केलं, वर्कआउट केलं तरी पोट, त्वचा आणि मूडवर काहीच परिणाम जाणवत नाही? तर कारण तुमच्या पचनसंस्थेत नाही, कारण लपलेलं आहे तुमच्या आतड्यांमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्नेहल तुमचं सर्वांचं स्वागत करते पुस्तक प्रेम या यूट्यूब चॅनलवर. आज आपण उलगडणार आहोत सुपरगट या जागतिक बेस्ट सेलर पुस्तकातील गुपितं, जे तुमचं शरीर, मन आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतात. सुपरगट हे पुस्तक लिहिलंय अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर विल्यम डेव्हिस यांनी. त्यांनी सांगितलंय की आपल्या शरीरात गट बायोम नावाचं एक जग आहे, म्हणजे आतड्यांमधील चांगले आणि वाईट जीवाणूंचं साम्राज्य. जर ते संतुलनात नसेल तर मग वजन, पचन, मूड, त्वचा सगळं बिघडतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बिघडलेल्या सर्व गोष्टी तुम्ही घरच्या घरी सुधारू शकता. चला पाहूया गट म्हणजे तरी काय. आपल्या आतड्यांमध्ये 100 ट्रिलियन पेक्षा अधिक जीवाणू असतात. त्यांचं प्रमुख काम म्हणजे अन्न पचवणं, शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणं आणि मेंदूशी संवाद साधणं. पण आपण ज्या चुकीच्या सवयी लावून घेतो, जसं की प्रोसेस्ड फूड, प्रिझर्वेटिव्ह फूड, साखर, झोपेचा अभाव, यामुळे हे जीवाणू बिघडतात आणि मग सुरू होतो SIBO, स्मॉल इंटेस्टायनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. SIBO म्हणजे काय आणि ते कसं ओळखाल? तर SIBO म्हणजे जे जीवाणू मोठ्या आतड्यात असायला हवेत ते लहान आतड्यात वाढतात आणि पूर्ण सिस्टीम कोलमडते. काय आहेत याची लक्षणं? तर पोट सतत फुगणं, गॅस, ॲसिडिटी, थकवा जाणवणं, चिंतेचा वाढलेला स्तर, डोकं धुसर वाटणं, जडसर वाटणं, वजन न वाढणं किंवा आकारण वाढणं. डॉक्टर डाएट सांगत नाहीत, ते आतड्यांचा उपचार सांगतात. आपण सुपरगट प्रोटोकॉल मधून जाणून घेऊया काय बंद करायला हवं आणि काय सुरू ठेवायला हवं. तर प्रोसेस्ड फूड, बिस्किट, पिझ्झा, ब्रेड, बर्गर, मैद्याचे पदार्थ, रिफाइंड साखर, अल्कोहोल आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स हे आपण बंद करायला हवं. याऐवजी घरचं ताक, लोणचं, दही हे फर्मेंटेड फूड्स, फायबरयुक्त पदार्थ जसं बीट, गाजर, मुळा, मूग, हरभरा या गोष्टींचा अन्नात समावेश करायला हवा. दिवसातून 10 मिनिटे तरी ध्यान करायला हवं आणि रोज न चुकता चालणं चालू ठेवायला हवं. पचन नीट असेल तर मन शांत राहतं आणि त्वचाही तेजस्वी दिसते. आता आपण पाहूया गट प्लस ब्रेन कनेक्शन काय आहे. वैज्ञानिक संशोधन सांगतं तुमचं गट आणि मेंदू यांच्यात थेट संवाद होतो. यालाच म्हणतात गट ब्रेन ॲक्सिस. गट बिघडलं की डिप्रेशन वाढतो, त्वचेवर मुरूम येतात आणि झोपेची गुणवत्ताही कमी होते. त्यामुळेच लेखक म्हणतात हॅपी गट इज इक्वल टू हॅपी माइंड इज इक्वल टू हॅपी लाईफ. चला आता आपण थोडक्यात पाहूया. आपल्या आतड्यांमध्ये एक सूक्ष्म पण ताकदवान जग आहे. ते संतुलित नसेल तर शरीरात आजार होतात. SIBO ही आजची वाढती समस्या आहे. सुपरगट प्रोटोकॉल हे घरच्या घरी करता येणं शक्य आहे. डाएटपेक्षा जीवाणूंचं संतुलन महत्त्वाचं आहे आणि या पुस्तकात यासाठी दिले आहेत अगदी सोपे विज्ञानाधारित उपाय. मित्रमैत्रिणींनो, आपलं आरोग्य डॉक्टरांच्या हातात नाही,
ते आपल्या आतड्यांच्या जीवाणूंच्या हातात आहे. आणि या जीवाणूंना वाढवायचं की नष्ट करायचं ते तुम्ही रोजच्या निवडीतून ठरवताय. मी तुमच्यासाठी आणणार आहे याच पुस्तकाचे आणखी 2 भाग, ज्यात असेल घरगुती रेसिपीज, बदल घडवलेली यशोगाथा आणि आरोग्य टिकवण्याचं अंतिम मार्गदर्शन. हे ऐकून तुम्हाला काही नवीन समजलं असेल, तुम्ही थांबला असाल शेवटपर्यंत, तर या मेहनतीला पाठिंबा द्या. लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि पुस्तक प्रेमला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटू पार्ट 2 मध्ये. तोवर हॅपी गट, हॅपी यू. धन्यवाद.